दिविराज जवळी ब आयोजित हितेश मूर्ती चषक 2025 चा हा महासंग्राम आजचा दुसरा दिवस आहे या स्पर्धेचा आणि दुसऱ्या दिवसामधला पहिला सामना सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी वर्सेस वाघोबा स्पोर्ट तिवरी यांच्यामध्ये थोड्या वेळानेच मैदानामध्ये होईल। तिवरी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि बेलकडी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण केलेलं आहे। दोन पंच बघतोय आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना अतुर राव सर त्यानंतर संतोष वळवी असे हे प्रोफेशनल पंच या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत। वसी तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा बघतोय आपण। सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी संघाची सलामीची जोडी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये निलेश आणि रोशन अशी सलामीची जोडी आणि गोलंदाजी मार्कवर बघतोय तिवरी संघाचे गोलंदाज रोहित ठक्कर हे सज्ज झालेले आहेत। पॉवर प्लेचं षटक असेल। दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा। दुसऱ्या दिवसातला पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय रोहित याला बघतोय। एक चांगलं आयोजन बघायला मिळते आपल्याला आई मरुदेवी राजावळी बी संघाकडून। यस पंचांचा इशारा येतोय। सामन्याला सुरुवात। दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा। ऑल द बेस्ट। पहिला चेंडू चांगला चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं गेलं बघा। पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय। तिवरी संघाचा कर्णधार होता त्या ठिकाणी। जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं गाणं आपण ऐकलेलं आहे। खरोखरच विपिनदा आपल्याला बघतोय कालच्या दिवसापासून चांगलं संगीतमय एक वातावरण या मैदानामध्ये आपल्याला ऐकायला मिळतंय। पुढचा चेंडू रोहित चांगला चेंडू होता। यावेळी बघा सन्मान दिला गेला। पहिल्या चेंडूवर गडी बाद झालेला होता। चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला। सर्कल मध्ये कैलास डोंगरकर हा क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी। खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते रोहित ठक्कर याच्याकडून आपल्याला। रोहित आपल्या पहिल्या षटकातला तिसरा चेंडू असेल। रोशन हा फलंदाज बाद झाला। त्याच्यानंतर रोशन कांबडी हा मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे। या पुढचा चेंडू वॉटर डिलिव्हरी काय चेंडू बघा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय। निर्धार चेंडूची सांगता बघा। पहिल्या 3 चेंडूचा जर विचार करायला गेला तर डॉट डिलिव्हरी आहेत आणि एक महत्वपूर्ण गडी बाद केलेला आहे या 3 चेंडू मध्ये। तो म्हणजे रोशन सारखा एक फलंदाज। या पुढचा चेंडू खूपच ऑफ स्टिकच्या बाहेर। यस अव्वांतर धावेने संघाचं खातं खोललं गेलं। सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी संघाची धावसंख्या
1. एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव आलेली आहे. रोहित ठक्कर गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू, बॉल येतो ऑन साइडच्या दिशेला, शतरक्षक आहे आणि अशा प्रकारे हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेलाय 4 धावांसाठी. चांगला प्रयत्न होता चेंडू अडवण्याचा, पण तो स्वतःचा बॅलन्स सांभाळू शकला नव्हता टुरिस्ट संघाचा कर्णधार. अशा प्रकारे हा चौकार येतो आणि या चौकाराने संघाची धाव संख्या 5. यापुढचा चेंडू, व्हॉट अ शॉट, काय फटका केलाय बघा, रिव्हर्स अटेम्प्ट केले या पॉवर प्लेच्या षटक मध्ये. 2 शतरक्षक होते आणि 2 शतरक्षकाला भेदून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू डीजे. बघा बॅक टू बॅक 2 चौकार येतात आणि 2 चौकार आल्याच्या नंतर धावसंख्या आता मात्र सम्मानजनक झालेली आहे. 9 धावा धावफलकावर. या पुढचा चेंडू दिशा भूल झालेली आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु गोलंदाजाने हा चेंडू खूपच लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला आहे. पंच इशारा करतात की हा चेंडू वाईट असेल. अव्वंतर धाव येते आणि अव्वंतर धावेने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचताना ती म्हणजे 1/10. ओहो, व्हॉट अ शॉट, स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर षटकार. रक्षण करण्या महादेवान रूप घेतलं, माझ्या शिवाच्या रूपात आलं. शिवबा आमचं राज, आम्ही शिवबांचं मावळ. शिवबा आमचं राज, आम्ही शिवबांचं मावळ. थँक्यू डीजे. बघा पहिल्या 3 चेंडू हे निर्धाव चेंडू टाकलेले होते, त्याच्यानंतर शेवटच्या 3 चेंडू मध्ये तब्बल 16 धावा मोजतोय रोहित सारखा गोलंदाज. पहिले चांगली गोलंदाजी, त्याच्यानंतर फलंदाजाने कमबॅक केला, तो म्हणजे रोशन कांबडी. करण गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू बघा, सन्मान दिला गेला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. या चेंडूला गल्लीमध्ये ढकलून दिलं. बघता बघता 1 धाव पूर्ण केली गेली आणि ह्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट केली गेली. बघा चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल. या पुढचा चेंडू, नो चेंडू, खराब गोलंदाजी बघा करण. बघा फलंदाजाची स्माइल बघा, कारण हा चेंडू जर बॅटच्या पट्ट्यामध्ये आला असता तर नक्की सीमारेषेच्या बाहेर गेला असता, कारण फुलटॉस चेंडू होता. पंच इशारा करतात प्री हिट चेंडू. ऑफ टिकच्या खूपच बाहेर, वाईट चेंडू. एक्स्ट्राच्या रूपाने ह्या धावा बघा, ज्यावेळी तुम्ही फलंदाजी करायला याल त्यावेळी याच धावा कदाचित तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकतील. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्येचा विचार करायला गेला तर धाव संख्या 19 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. चांगली फलंदाजी मानावी लागेल, कारण पहिला रोशन ज्यावेळी बाद झाला त्यावेळी धावसंख्या ही 0 होती. त्याच्यानंतर चांगली पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. वॉटर डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धार चेंडूची सांगता.
बघा वाईट चेंडू टाकला, त्याच्यानंतर नो चेंडू टाकला, त्याच्यानंतरचे 2 चेंडू चांगले चेंडू, म्हणजे चांगला कमबॅक केलेला आहे करण यांनी. कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, दुसरं षटक आहे हे. या पुढचा चेंडू मिड ऑन आणि मिड विकेटच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी षटकार. शिवनेरीच बाळ जन्मल, नाव शिवाजी हे केवल. सह्याद्रीच्या कडक पारी, सह्याद्रीच्या कडक पारी. षटकार आलाय आणि षटकाराने संघाची धाव संख्या 25 धावा पुन्हा एकदा त्या दिशेने केलाय, परंतु क्षेत्ररक्षक होता, क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. शिवबा आमचं राज, आम्ही शिवबांचं मावळ. शिवबा आमचं राज, आम्ही शिवबांचं मावळ. बघा 2 चेंडू निर्धाव टाकले होते, त्याच्यानंतर 2 चेंडूवर 2 षटकार आलेले आहेत. पुन्हा एकदा आता मात्र फटका फसलाय, परंतु कनेक्शन प्रॉपर झालेला आहे. षटकाराची हॅट्रिक साजरी करताना रोशन कांबडी. शिवबाचं मावळा मी 60 भारी. खंडोबाचा खंडा एकच परी, शिवबाचं मावळा मी 60 भारी. मल्हारी मल्हारी मल्हारी, शिवबा आमचा मल्हारी. मल्हारी मल्हारी मल्हारी, शिवबा आमचा मल्हारी. बघा दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37 धावा. रोशन वज्रे गोलंदाजी मार्कवर, चांगला गोलंदाज आहे. बघा झेल आलेला आहे, निलेश होता त्या ठिकाणी आणि निलेश करणार नाही चुकी, आणि अशा प्रकारे हा दुसरा गडी बाद होतोय सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी संघाचा. आमच्या पेरतीची शपथ हाय तुला मायभूमीची. मरणाची सर्वत लावून नशान, तू डोंगर दर्यामंदी तुफान विमान. अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. बघा चांगला चेंडू, यॉर्कर ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता चेंडू, निर्धार चेंडूची सांगता. खरोखरच रोशन वज्रे याचा जर विचार करायला गेला तर चांगला गोलंदाज आहे. वागोबस पोटिवरी या संघामधून नेहमीच हा गोलंदाज खेळत असतोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला रोशन वज्रे याच्याकडून. कमबॅक आहे या षटकामध्ये. बघा चांगला फटका, पुन्हा एकदा निलेश आहे, परंतु निलेश याच्या डोक्याच्या वरून हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. भगवे वादळ आले घेऊन भगवे आमची माती. देव येतोया, देव येतोया, देव येतोया, देवत्र छत्रपती भगवी झाली आमची धरती. देव येतोया, देवत्र छत्रपती भगवी झाली आमची धरती. पुढचा चेंडू खूपच ऑफस्टिकच्या बाहेर. बघा षटकार खाल्याच्या नंतर थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता चेंडू, परंतु खूपच ऑफस्टिकच्या बाहेर जातोय हा चेंडू. पंच घोषित करतात हा वाईट चेंडू आहे आणि वाईटच्या रूपाने 1 धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या 44 धावा. 44 धावा ह्या धाव फलकावर लागलेल्या आहेत. षटक क्रमांक 3
यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता पण तो स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्र खाली आहे. वन बाउट चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. सूरज माली होता कदाचित त्या ठिकाणी. आले किती न गेले किती कोणी असमान झाले. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर षटकार. काय फलंदाजी बघायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. रोशन आणि अक्षय याच्या मार्फत बघा चौकार षटकाराची आतिषबाजी ही दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. एका बाजूने बघितलं तर वाघबा स्पोर्ट टिवरी या गावामधला संघ आहे, त्यांचं होम ग्राउंड आहे. परंतु खरोखरच सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी संघाच्या खेळाडूंचं ती जेवढी आपण त्यांची तारीफ करू ना तेवढी कमीच असेल. कारण काय फलंदाजी केलेली आहे बघा. रोहित ठक्कर याला सुद्धा शेवटच्या 3 चेंडूमध्ये 16 धावा मारलेल्या होत्या. त्याच्यानंतर बघायला गेलं तर करण याला 3 चेंडूवर 3 षटकार मारलेले होते. आता मात्र आपण बघतोय रोशन वज्रे याच्या सुद्धा गोलंदाजावर धावा पडतात. हा चेंडू आता मात्र निर्धार चेंडू आहे. तिसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 54 धावा. भगवे वादळ आले घेऊन भगवा झेंडा हाती. भगवे वादळ आले घेऊन भगवी आमची माती. कैलास हा गोलंदाजाला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू चांगली डिलिव्हरी होती. निर्धार चेंडूची सांगता कुठेतरी टिवरी संघाला कमबॅक करावा लागेल. कारण जर धावसंख्या 70च्या वर गेली तर चेस करणं थोडंसं मुश्किल जाईल. दुसऱ्या बाजून जर विचार करायला गेला तर सूरज सारखा एक फलंदाज आहे ज्याचे या मैदानामध्ये रेकॉर्ड आहे. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होते. परंतु धावा कुठे ना कुठेतरी थांबवाव्या लागतील. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. गलीमध्ये ढकलून दिला. क्षेत्ररक्षक दूर आहे. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसेल कदाचित. रोशन याला स्ट्राईक दिलेली आहे बघा. नाही मला वाटते रोशन यांनी एक धाव घेतलेली आहे ना. अक्षय याला स्ट्राईक दिलेली आहे यावेळी. अक्षयाचा विचार करायला गेला अक्षय यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केलेली आहे. 5 चेंडूमध्ये तब्बल 16 धावसंख्येवर खेळतोय. खराब चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या रूपाने ही एक धाव येते. धावसंख्या 56 धावा. कालच्या दिवसामध्ये विचार करायला गेला तर 66 धावा चेस झाल्या होत्या. सागपाडा संघाने आपण बघते पेलारचा संघ होता त्या संघाने या 66 धावा चेस केल्या होत्या. 81 धावा सुद्धा या मैदानामध्ये चेस झालेल्या आहेत. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. ब्लॉक हॉल मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. 2 धावा पूर्ण केल्यात. बघा चांगली कॉलिंग होती. येस नो आणि वेट या गोष्टींकडे लक्ष दिलं आणि बघता बघता दुसरी धाव सध्या पूर्ण केली. कैलास याला आपण बघतो या गोलंदाजाला शेवटचं षटक. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. ओहो फटका फसलाय बघा. कर्णधार येतोय करण आणि करणार नाही चुकी. अशा प्रकारे पुन्हा एकदा गडी बाद.
चांगला चेंडू, डॉट चेंडू, निर्धार चेंडूची सांगता, चांगला कमबॅक केलेला आहे या षटकामध्ये कैलाश याने. 5 चेंडू टाकून झालेले आहेत या षटकामध्ये आणि 3च धावा मोजते, म्हणजे शेवटच्या षटकामध्ये कुठे ना कुठेतरी तिवरी संघाने चांगला कमबॅक केलेला आहे. परंतु शेवटचा चेंडू या इनिंग मधला, या पुढचा चेंडू फटका फसलाय. बघा स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातो. 1 धाव पूर्ण केली गेली, दुसरी धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल परंतु धावचीच्या रूपाने गडी बाद होतोय. षटक क्रमांक 4 संपतंय मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर वाघवा स्पोर्ट तिवरी संघाच्या खेळाडूंना मी सूचना करेन की खेळाडू कक्षामध्ये जाऊन तिथून तुम्ही तुमचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. तिवरी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला होता, क्षेत्ररक्षण स्वीकारलेला होता. बेलकडी संघाला प्रथम फलंदाजीसाठी त्यांनी आमंत्रण दिलं होतं आणि काय फलंदाजी बघायला मिळाली आपल्याला. रोशन, निलेश हा फलंदाज बाद झालेला होता धावसंख्या 0 असताना, परंतु रोशन आला, अक्षय आणि महेंद्र यांनी काय फलंदाजी केली आपल्या संघासाठी. धाव फलकावर धावा लावलेल्या आहेत त्या म्हणजे 60 धावा आणि 61 धावांचं लक्ष असेल. आपण बघतोय माननीय श्री नूतनदादा भोईर यांचं आगमन झालेलं आहे. ग्रुप ग्रामपंचायत तिवरी चे उपसरपंच आहेत ते. खरोखरच एक चांगलं व्यक्तिमत्व. बघा या मैदानाचा जर विचार करायला गेला तर या मैदानामध्ये ही वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची 3री स्पर्धा आहे आणि या 3ऱ्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी खरोखरच हजेरी लावलेली आहे. बघा आपण आपल्या स्क्रीनवर बघतोय पहिली स्पर्धा झालेली होती वाघोबा स्पोर्ट तिवरी आयोजित सरपंच उपसरपंच चषक. त्याच्यानंतर दुसरी स्पर्धा झालेली होती साई कृपा राजावली साई कृपा चषक आणि त्याच्यानंतर आपण ही 3री स्पर्धा बघतोय या मैदानावर आई मरदेवी राजावली ब आयोजित हितेश मूर्ती चषक 2025 हे आयोजन. आणि आपण बघतोय आपल्या स्क्रीनवर तिवरी गावचे उपसरपंच नूतनदादा भोईर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. खरोखर एक चांगलं व्यक्तिमत्व तिवरी गावातून आपण बघतोय. त्याच्यानंतर बघितलं तर खरोखरच सरपंच रवींद्रदादा ठक्कर यांनी सुद्धा चांगलं आयोजन केलेलं होतं पहिल्या स्पर्धेमध्ये आणि त्यांचा सुद्धा या स्पर्धेसाठी खूप मोलाचा वाटा आहे. तर या ठिकाणी विनंती असेल छत्रपती वॉरियर्स एकविरा स्पोर्ट्स वाकेपाडा आणि महेंद्र स्पोर्ट्स नागले दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. लक्षात असू द्या जो संघाचा कर्णधार लवकर टॉस बॉक्समध्ये येईल त्यालाच टॉसचा कॉल करण्याची संधी प्रथमतः प्राधान्य दिलं जातं हे तुम्हाला अवगत असायला हवं. आपण लवकरात लवकर या ठिकाणी उपस्थित राहा जेणेकरून आपण लगेच या ठिकाणी यानंतर मॅच सुरू करू. लक्षात असू द्या दुसऱ्या सामन्याला आपण वेळ दिलाय तो म्हणजेच 9:45 तर आपण कर्णधार जे दोन्ही आहेत त्यांनी लवकरात लवकर आम्हाला रिपोर्ट करायचा आहे. आपण बघतोय आपल्या स्क्रीनवर तिवरी गावचे उपसरपंच नूतनदादा भोईर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या जोडीला आपण बघतोय माननीय श्री विजय पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आजच्या पहिल्या दिवसामधला पहिला सामना आपण बघतोय वाघोबा स्पोर्ट तिवरी वर्सेस सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी संघ. बेलकडी संघाने प्रथम फलंदाजी करून 60 धावा या धावफलकावर लावलेल्या आहेत आणि 61 धावांचं लक्ष्य हे पूर्ण करायचं असेल परंतु अगोदरच 3 चेंडूची पेनल्टी ही तिवरी संघाला लागलेली आहे. म्हणजे चेंडू असतील 21 म्हणजे 21 चेंडूमध्ये 61 धावा बनवायच्या असतील. बघा दुसऱ्या बाजूने जर विचार करायला गेला तर सूरज आणि निलेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. सूरज आणि निलेश खरोखरच या दोन खेळाडूंच्या खांद्यावर या संघाचा जबाबदारी असेल. कारण सूरज याचा जर विचार करायला गेला तर रेकॉर्ड आहे या मैदानामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकाराचा. त्याच्या अगोदर आपण जातो टॉस बॉक्सच्या दिशेने जिथे आजच्या दुसऱ्या दिवसामधला दुसऱ्या सामन्याचा टॉस होईल. पंच मॅच सुरू करा कारण की दुसरा कर्णधार आलेला नाहीये.
मी विनंती करतोय नागले संघाच्या कर्णधाराला की आपण बसून घ्या. तर चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 61 डावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी सूरज बघा पहिल्या चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पार. षटकार. देव येतोय दैवत छत्रपती भक्ती झाली आमची धरती. देव येतोय दैवत छत्रपती भक्ती झाली आमची धरती. थँक्यू डीजे. सकाळच्या सत्रामध्ये आलेले सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये आलेले सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचले गेले त्यांचे सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण बघतोय आई मरुदेवी राजावळी बा हितेश मूर्ती चषक 2025 हा महासंग्राम दुसऱ्या दिवसातला पहिल्या सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिल्या सामन्याची सेकंड इनिंग आपण बघतोय. 61 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर षटकार मारून षटकाराने आपलं खातं खोललेलं तो म्हणजे फलंदाज सूरज माळी. खेळाडू कक्षामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. आयोजकांना विनंती करतोय जो खेळाडू कक्ष आहे उजव्या हातावर त्या खेळाडू कक्षामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. निलेश बरप याला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू ओ हो परंतु यावेळी फटका फसलाय परंतु शेप शॉट मांडावा लागेल. चेंडू बघा काय येतोय इशारा पंचांचा. यस सीमारेषेच्या बाहेर. सलग दुसरा षटकार सूरज माळी याच्या बॅट मधून आलेला. डीजे बघा जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जशी फलंदाजी रोशन यांनी केली तशीच फलंदाजी सूरज माळी याच्याकडून आपल्याला बघायला मिळते. या पुढचा चेंडू हॉप ट्रेकल चेंडू होता. क्षेत्ररक्षकाला निवडलाय पण तो मिसफील्ड होते. झेल पकडण्याचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरतोय की काय. ओ डायरेक्ट हिट झालाय. बघूया फलंदाज पोहोचलेला आहे की काय. थर्ड अंपायरच्या दिशेने हा निर्णय दिलेला आहे. बघूया निलेश होता तिथे. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्न डेंजर झोन वर येत होता परंतु बघूया हा खेळाडू पिच मध्ये आहे की धावचीच्या रूपाने पहिला हादरा बसतोय वाघोबा स्पोर्ट टिवरी संघाला. डिसिजन पेंडिंग आहे. बघा चेंडू डायरेक्ट हिट झालेला आहे. त्याच्यामुळे मला तरी वाटते कदाचित हा फलंदाज थोडासा अडचणीमध्ये येतोय की काय. थोडीशी सुस्ती दाखवलेली होती इथे निलेश यांनी. बघा चांगली सुरुवात झालेली आहे. पहिल्या 2 चेंडूवर षटकार आलेले आहेत आणि अशा प्रकारे आपल्या स्क्रीनवर थर्ड अंपायरचा इशारा येतोय वो यू टी म्हणजे हा फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झालेला आहे. बघा थोडासा कमी पडला कारण डायरेक्ट हिट झाला त्याच्यामुळे हा फलंदाज बाद झालेला आहे. जर कदाचित डायरेक्ट हिट झाला नसता तर फलंदाजाने दुसरी धाव पूर्ण केली असती परंतु नशिबाची साथ यावेळी सिद्धिने विनायक स्पोर्ट बेलकडी संघाच्या बाजूने आपण बघतोय आणि अशा प्रकारे धावसंख्या 13 असताना पहिला हादरा बसतोय टिवरी संघाला. या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित झालेले आदरणीय सन्मान्य श्री विजयजी पाटील दादांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. टिवरी गावातून आलेले आहेत. त्यानंतर श्री नूतन कुमार शेठ भोईर यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे. दरम्यान हा चेंडू आपण पाहूया. पंचांनी दिलाय 9 आणि चेंडू गेलाय 6 धावांसाठी षटकार.
थँक्यू विजय दादा. आदरणीय सन्मान्य श्री अविनाशजी भोईर दादांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे सुद्धा आम्ही या क्रीडा नगरीमध्ये खूप खूप स्वागत आहे. जर नक्कीच त्या ठिकाणी आपण समाधानी आहात बसलेले, मात्र आपली विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून की आपण या ठिकाणी येऊन आमच्या मान्यवर कक्षेची शोभा वाढवावी. दरम्यान चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवायचा आहे. तसेच आदरणीय सन्मान्य श्री कुंजन पाटील दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा आमचे आयोजकांच्या वतीनं खूप खूप स्वागत आहे. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये उपस्थित राहावं. अजून काही मान्यवर मला वाटते जॉईन झालेले आहेत. अजून काही मान्यवर या ठिकाणी जॉईन झालेले आहेत, मात्र खेळाडू कक्षामध्ये किंवा मग प्रेक्षक कक्षामध्ये ते बसलेले आहेत. बघा फ्री हिटचा चेंडू आला आणि षटकार आला, त्या चेंडूवर 7 धावा मिळतात. या मैदानाचा जर विचार करायला गेला ना तर खरोखरच कालच्या दिवसामध्ये 66 धावा चेस झाल्या होत्या. त्याच्या अगोदर जी स्पर्धा झालेली होती त्या सामन्यामध्ये 82 धावा चेस झाल्या होत्या. बघूया आज मोठा विक्रम या मैदानामध्ये होईल का. बघा फ्री हिटचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, 1 धाव पूर्ण केली गेली, परंतु चांगली कॉलिंग यावेळी बघा सूरज माळी याच्याकडून येतोय. फ्री हिटच्या चेंडूवर पुरेपूर फायदा उठवता आला नाही. चांगला कमबॅक गोलंदाजामार्फत बघायला मिळतोय. 4 चेंडूमध्ये धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर 61 धावांचा पाठलाग करताना 21 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. निलेश बरफ हा गोलंदाज बघतोय. सामोरे फलंदाज 1 डाऊन मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे करण. यापुढचा चेंडू करण याने प्रहार केलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट, षटकार. DJ धना बघा जर विचार करायला गेला तर कालचा पहिला दिवस होता या स्पर्धेचा आणि कालच्या दिवसामध्ये या मैदानामध्ये 12 संघ दाखल झालेले होते. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. 2 क्षेत्ररक्षक आहेत, परंतु सीमारेषेवर सुद्धा क्षेत्ररक्षक बघायला मिळतो आपल्याला. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. करण याला पंचांकडे इशारा केला जातो. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 61 धावांचा पाठलाग करताना 28 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. या मैदानाचा विचार करायला गेला तर षटकार जास्ती लागतात. कालच्या दिवसामध्ये 12 संघ दाखल झालेले होते. कालच्या दिवसाचा जर विचार करायला गेला तर 66 षटकार या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळालेले आहेत. हॅलो 51 चौकार. तर छत्रपती वॉरियर्स एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आपला कर्णधार अजूनपर्यंत टॉस बॉक्स मध्ये पोहोचलेला नाही आहे. विनंती असेल, आपल्याला 9:45चा वेळ दिला होता, आपण अजून सुद्धा इथे उपस्थित नाही आहेत. असोसिएशनच्या माध्यमातून जे नियम आहेत त्या नियमानुसार आपल्याला जी पेनल्टी असेल ती नक्कीच, जर हा सामना संपला आणि त्या अगोदर जर आपण पोहोचला नाही तर आपल्याला ती लागेल. रोशन उंबरसाडा हा गोलंदाज बघतोय गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक हे खूपच महागडं षटक बघतोय आपण, ज्याची गरज सुद्धा होती वाघोबा स्पोर्ट टिवरी संघाला. तशी सुरुवात सूरज माळी यांनी करून दिलेली आहे. करण यामार्फत खेळलेला हा चेंडू बघतोय कव्हर पॉइंटच्या दिशेला जातोय. एक क्षेत्ररक्षक होता त्या क्षेत्रामध्ये चेंडूला कनेक्ट करेल तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केली. स्ट्राईक चेंज केली. बघा यावेळी आपण बघतोय सूरज माळी याच्यावर सर्व टिवरी गावाचं लक्ष असेल, कारण डगआउट मधून जर विचार करायला गेला तर सूरज माळी असा फलंदाज आहे की जो कुठल्याही वेळेला हा सामना आपल्या झोलीमध्ये घेऊन जाऊ शकतोय. बघा आपण एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्न, डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडू म्हणजे टिवरी संघाच्या इनिंग मध्ये धोक्याची घंटा ठरू शकतील, कारण अगोदर जर विचार करायला गेला तर 21 चेंडूमध्ये या 61 धावा बनवायच्या होत्या. चांगला कमबॅक आहे या षटकामध्ये. रोशन याच्या मार्फत पहिल्या चेंडूवर 1 धाव दिली. दुसरा चेंडू डॉट चेंडू. या तिसऱ्या चेंडूवर काय होतंय. रोशन याच्या मार्फत आपण बघतोय क्षेत्ररक्षण सजवलंय जातंय. यावेळी बघतोय लॉग ऑफ सीमारेषेवर आहे, त्यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या दिशेला थोडासा गॅप आहे. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडू येतोय आमच्या समालोचन कक्षामध्ये. 6 धावांसाठी षटकार. अरे भावा लहूचा छावा पेटला रागानं, अरे भावा लहूचा
यू डीजे. तर पंचांकडून इशारा केला जातोय, कदाचित हा नो चेंडू असेल की काय बघूया आपण. थर्ड अंपायर कडे हा निर्णय दिला जातोय. पंचांच्या मनामध्ये जी शंका होती त्याला पार केली जाते. चांगला चेंडू असेल. येस, परंतु 6 धावा येतात आणि 6 धावा आल्याच्या नंतर संघाची धावसंख्या 35 धावा. 3 चेंडू टाकून झालेले आहेत दुसऱ्या षटकामधले. रोशन याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सूरज माळे याचा. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा, आता मात्र फटका फसलाय परंतु कनेक्शन प्रॉपर झालेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. गुणलेखाकडून माहिती पुरवली जाते आमच्या. बघा 61 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 10 चेंडूमध्ये धावसंख्येचा जर विचार करायला गेला ना तर 41 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. म्हणजे आता मात्र 20 धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडू आणि 20 धावेची गरज. यापुढचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे. ओ हो, मोठी चुकी झाली वेळी. बघा चौकार मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि सूरज माळी सारखा फलंदाज बॅक टू द डगआउट इज गॉन. थँक्यू डीजे. बघा असं वाटत होतं की सूरज माळी मैदानामध्ये आहेत, कदाचित हा सामना लवकर आपल्या संघाला जिंकून देईल, परंतु टर्निंग पॉइंट ठरतो की काय. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 चेंडूमध्ये 32 धावा केल्यात गुरु. येस, 9 चेंडूमध्ये 32 धावा सूरज माळी यांनी केलेल्या आहेत. किती पाहिजेत? तर 10 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 20 धावेची गरज. प्रभाकर बळंगी. बघा आल्या आल्या षटकाराने स्वागत केलं जात आहे गोलंदाजाचं. पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला, मी पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला. एक चक्कर मारून दाखव भावड्या मला, एक चक्कर मारून दाखव भावड्या मला. पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला, एक चक्कर मारून दाखव भावड्या मला, एक चक्कर मारून दाखव भावड्या मला. थँक्यू डीजे. बघा दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 47 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. 61 धावांचं लक्ष मॅच जिंकण्यासाठी होतं, त्यामधल्या 47 धावा या आपण बघतोय 2 षटकामध्ये पूर्ण केलेल्या आहेत. अजूनपर्यंत चेंडू असतील ते म्हणजे 9 चेंडू आणि विजयासाठी धावा असतील त्या 9 चेंडू मध्ये 14 धावेची गरज आहे वाघोबा स्पोर्ट टिवरी संघाला सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईकच्या बाजूने जर विचार करायला गेला तर करण म्हणजे वाघोबा संघाचा कर्णधार स्वतः आपण बघतोय आणि दुसऱ्या बाजूने प्रभाकर. महेंद्र हा गोलंदाज बघतोय, गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू. बघूया क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून काय फटका खेळलाय. करण याच्या बॅट मधून आलेला षटकार.
एक एक नको तू काढूस धाव चौकार षटकार मारून धाव वाकीपाडा संघाचे कर्णधार रुपेश मोरे यांचं आगमन झालेलं आहे. षटकार मारून धाव महेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू बघा, षटकार लागल्याच्या नंतर खूपच ऑफ स्टिकच्या बाहेर गेलेला हा चेंडू. बघूया, खूपच ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू टाकला होता. काय डिसिजन येते पंचांकडून. आणि आता मात्र थर्ड अंपायर कडे हा निर्णय दिलेला आहे. धावसंख्या 53 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. पंच पिचच्या आतमध्येच बॉल आहे. तर वाईटच्या रूपाने एक धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या 54 धावा. पुढचा चेंडू, चांगला चेंडू मानावा लागेल. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते आपल्याला. महेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू आता मात्र खूपच ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच घोषित करतायत की हा चेंडू वाईट असेल. अवंतर धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 55 धावा. सात चेंडू आणि 6 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चला कर्णधार, दोन्ही कर्णधार चला टॉस बॉक्स मध्ये. बघा, मी अगोदर सांगितलेलं होतं कालच्या दिवसामध्ये 66 धावा चेस झाल्या होत्या. त्याच्याकडे लक्ष देताना ह्या सामन्यामध्ये जर विचार करायचा होता ना, तर 21 चेंडूमध्ये 61 धावांचं लक्ष्य हे पूर्ण करायचं होतं. यापुढचा चेंडू बघा, क्षेत्ररक्षक आहे तिथे. क्षेत्ररक्षकाला निवडलं गेलं. करण हा फलंदाज ठरतोय फेल यावेळी. बघा, जर विचार करायला गेला तर एक धाव काढली तरी वाघोबा स्पोर्ट तिवरी संघ इथे विजय होऊ शकतोय. परंतु मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये इथे करण याने आपली विकेट गमावून बसलेला आहे. पुन्हा एकदा कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण होतोय की काय. तर चला या ठिकाणी विनंती असेल, दोन्ही संघांना सूचना आहे. आपला नियम आहे की नक्कीच वेळेनुसार या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. तर तुम्ही वेळेच्या पासून तुम्हाला अर्धा तास दिली, त्यानंतर मात्र पेनल्टी दिली जाते. त्यामुळं हा वेळ या ठिकाणी आज फार कन्सिडर करणार आहोत आपण. विजयजी पाटील दादांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. असा कौल झालेला आहे, छाप आलाय. टॉस जिंकलाय नागले संघ. नागले संघ काय निवडाल? बॅटिंग. थँक्यू, शुभेच्छा असतील. मी विजयजी दादांना विनंती करतोय आपण बसून घ्या. ओर मॅच लक्षात असू द्या. नियम असा आहे की जर तुम्हाला 9चा वेळ दिलाय, 9:30 पर्यंत तुम्हाला कुठलीच पेनल्टी नसते. मात्र 9:30 नंतर जर आलात तर 3 बॉलची पेनल्टी असते. त्यामुळं कर्णधार या ठिकाणी उपस्थित होत आहे. मात्र आज वेळेवरती आमचं फार लक्ष राहील, लक्षात असू द्या. कारण की काल अंधार पडला होता. आपण थोडंसं नक्कीच कधी कधी हा डिला करतो. त्यामुळं काही संघ या ठिकाणी थोडासा त्याचा गैरफायदा घेतात. त्यामुळे प्रत्येक संघाला विनंती की लवकरात लवकर दिलेल्या वेळेमध्ये येण्याचा प्रयत्न करा. ओव्हर टू गुरुनाथ तांडेल. डॉट चेंडू बघा, निर्धाव चेंडू गेलेला आहे. जयेश हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. बघा, जो सामना असं वाटत होतं की तिवरी संघ आपल्या बाजूने खेचून घेतला होता, तोच सामना पुन्हा एकदा रंगतदार होतो की काय. कदाचित एक धाव काढली तरी वाघोबा स्पोर्ट तिवरी संघ हा सामना जिंकेल. पण तो मोठ्या फटक्या खेळण्याच्या प्रयत्नात बघाल तर 3 चेंडू हे डॉट झालेले आहेत. नायकी आपला करण ज्यावेळी बाद झाला त्यावेळी तो डॉट चेंडू गेला. त्याच्यानंतर आपण बघतो जयेश यांनी लगातार 2 चेंडू डॉट केलेले आहेत. आता मात्र थोडासा वाघोबा स्पोर्ट तिवरी संघावर दबाव आहे. यापुढचा चेंडू चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर निघून 4 धावांसाठी. 3 चेंडू आणि 2 धावेची गरज.
धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 59 धावा. 3 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. काय सामना रंगतदार झालेला आहे बघा. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर 59 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत. आता मात्र 3 चेंडू असतील आणि 2 धावेची गरज. बघा यावेळी क्षेत्ररक्षण आपण बघतोय थोडस जवळ लावण्याचा विचार केला जातोय सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी संघाकडून. रोशन कांबडी हा गोलंदाज बघतोय गोलंदाजी मार्कवर. 3 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. बघा प्रभाकर आहे स्ट्राईकच्या एंडवर. यावेळी जर बघायचं गेलं तर आपण बघतोय मिड विकेट आपण बघतोय सर्कल मध्ये आहे. त्याच्यानंतर बघतोय स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षण सर्कल मध्ये आहे. बघा कव्हरचा क्षेत्ररक्षक जो बघतोय तो सर्कल मध्ये आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय थर्ड मॅन सर्कल मध्ये ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे फाईन लेगचं क्षेत्र आहे ते खाली आहे. त्याच्यानंतर बघतोय लॉग ऑफचं क्षेत्ररक्षण सीमारेषेवर आहे. म्हणजे असं हे क्षेत्ररक्षण आहे. 3 चेंडू 2 धावेची गरज. कुठला संघ या स्पर्धेमध्ये विजयी होतोय बघा. ओ हो हो खराब चेंडू खराब. बघा यॉर करण्याच्या प्रयत्नामध्ये कदाचित यॉर करण्याचा प्रयत्न केला होता परंतु खूपच लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू जातोय. एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव येते तिवरी संघासाठी आणि तिवरी संघाची धावसंख्या 60 धावा. बघा यॉर करण्याच्या प्रयत्नामध्ये आता मात्र थोडंसं अजून जवळ क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं आहे. प्रभाकर याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न. या पडता चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून विजयी षटकार. आणि अशा प्रकारे या सामन्यामध्ये विजयी संपादन करतोय वाघवा स्पोर्ट तिवरी संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी संघ. हार्ड लक हार्ड लक हार्ड लक बेलकडी संघाला आणि ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच साठी वाघवा स्पोर्ट तिवरी संघ. तर या सामन्याचा मेन ऑफ द मॅचच्या दिशेने आपण जातोय. 9 चेंडू मध्ये 32 धावा बनवल्या होत्या असा फलंदाज ठरतोय या सामन्याचा मेन ऑफ द मॅच मिस्टर सूरज माळी. चेंडूला अर्पण घालव चॅलेंज तुला षटकार मारून दाखव भावड्या मला. एक षटकार मारून दाखव भावड्या मला. पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला. एक षटकार मारून दाखव भावड्या मला. तर याच्यानंतर होणारा सामना असेल छत्रपती वॉरियर्स एकविरा स्पोर्ट वाकीपाडा